Hello friends. Now we are going to discuss one more interesting activity of bridge course. Activity number 5. Respond to instruction given in the railway announcement. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बस स्टँडवर दिली जाणारी अनाउन्समेंट ऐकली आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. या व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वे प्लॅटफॉर्मवर जी अनाउन्समेंट केली जाते ती ऐकायची आहे आणि त्यावर आधारित एक्सरसाइजेस सॉल्व करायचे आहेत. सो Activity number 5, English Standard 9th. Welcome back to my channel, English Winglish. मित्रांनो, रेल्वेने प्रवास करणे म्हणजे एक सुंदर पर्वणीच असते, हो ना? रेल्वे प्लॅटफॉर्मवर जी अनाउन्समेंट होते ती तर आपल्याला सतत ऐकावीशी वाटते. चला तर आपण आज ती अनाउन्समेंट ऐकूया आणि त्यावर आधारित एक्सरसाइजेस सॉल्व करूया. पण त्या अगोदर तुमच्यासाठी काही सूचना आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. लेट्स सी. ट्राय टू मॅच वर्ड्स टू देअर डेफिनेशन्स. पुढे काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत, त्याच्या डेफिनेशनशी तुम्हाला ते शब्द मॅच करायचे आहेत. लक्षात ठेवा, यासाठी तुम्ही डिक्शनरीचा वापर करू शकता. You will listen to announcement very carefully to complete exercises based on it. तुम्हाला अनाउन्समेंट काळजीपूर्वक वाचायची आहे, कारण त्यावर दिलेले एक्सरसाइजेस तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. Give answers by listening to announcements very carefully. अनाउन्समेंट ऐकल्यानंतर तुम्हाला त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक लिहायची आहेत. So, let's get started. Activity number 1. Match the words to their definitions. ही ॲक्टिव्हिटी मी इथे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे. वर्ड्स आहेत आणि इथे त्याच्या डेफिनेशन्स आहेत, त्या मॅच करून दिलेल्या आहेत. अटेन्शन म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देणे. नोटीस टेकन ऑफ समवन. प्लॅटफॉर्म, अ रेस्ड लेवल सरफेस ऑन विच पीपल ऑर थिंग कॅन स्टँड. डिपार्ट म्हणजे निघणे किंवा सोडणे. लीव, approximately, अंदाजे, roughly. Passengers, travelers. Now, let's listen the announcement very carefully. Your attention, please. Good morning to all. These instructions are for all passengers who are going to Aurangabad. Train number 1240 is delayed by approximately 10 minutes. The train will now depart. Concerned passengers for 1240 train to Aurangabad, please make your way to platform number 10. औरंगाबादला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सूचना आहे की ट्रेन नंबर 1240 ही अंदाजे 10 मिनिटांनी उशिरा धावेल. ट्रेन नंबर 1240 ने औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांनी प्लॅटफॉर्म नंबर 10 वर प्रस्थान करावे. यू आर रिक्वेस्टेड टू. तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की कव्हर युअर माउथ प्रॉपरली विथ अ मास्क. तुमचं तोंड मास्कने व्यवस्थित कव्हर करा. यूज सॅनिटायझर टू क्लीन युअर हँड्स. तुमचे हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर वापरा. प्लीज मेंटेन प्रॉपर सोशल डिस्टन्स टू अवॉइड इन्फेक्शन ऑफ कोविड-19. कोविड-19चे इन्फेक्शन टाळण्यासाठी योग्य सोशल डिस्टन्स मेंटेन करा. थँक्यू. हॅपी जर्नी. सो दिस इज द अनाउन्समेंट. Now let's see the activity. Task 1. Are the sentences true or false? खालील वाक्य आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचे. The passengers are waiting for train number 1220. ट्रेन नंबर 1220 या ट्रेनसाठी पॅसेंजर्स वाट पाहत आहे. ट्रू और फॉल्स. सत्य आहे की असत्य आहे? अँड द आन्सर इज फॉल्स. ट्रेन नंबर 1240 is delayed for 10 minutes. 1240 ही ट्रेन 10 मिनिटे उशिरा
येईल. False or true? So this is true. Third sentence, the passengers are going to Pune by train. प्रवासी ट्रेनने पुण्याला जात आहे. False or true? So this is false. Fourth sentence, the announcement has been made at the airport. ही announcement airport वर केली जात आहे. True, false, and the answer is false. Fifth, the announcement has been made to inform passengers to go to platform number 10. ही announcement प्रवाशांना प्लॅटफॉर्म नंबर 10 ला जाण्यासाठी केली जात आहे. False, true, and the answer is true. Now let's see the next activity, task number 2. Tick the correct answer. तुम्हाला काही प्रश्न दिले जातील. योग्य आन्सर्सच्या पुढे तुम्हाला टिक करायचं आहे. The train number 1240 is going to. 1240 ही ट्रेन जात आहे मुंबईला, नाशिकला, पुण्याला, औरंगाबादला. And the correct answer is औरंगाबाद. The passengers are waiting for. Passenger कशाची वाट पाहत आहे? ट्रेन नंबर 1240, प्लेन नंबर 1200, travel number 431. And the correct answer is train number 1240. Third sentence, the announcement is made by a. Announcement कुणाकडून केली जात आहे? Passenger, train checker, railway controlling authority, and railway police. And the correct answer is railway controlling authority. Fourth statement, the announcement is made in the. Announcement कुठे केली जात आहे? केव्हा केली जात आहे? आफ्टरनून, मॉर्निंग, नाइट and midnight. And the correct answer is morning. The announcement is made in the morning. Fifth sentence, which instruction is given by the railway controlling authority? रेल्वे कंट्रोलिंग अथॉरिटी कडून कोणती इन्स्ट्रक्शन दिली जात आहे? Do not sleep on the railway bench. Beware of beggars. Do not purchase anything from outside of the railway station. And cover your mouth with mask. And the correct answer is cover your mouth with mask. Now the third task is circle the instructions given in the railway announcement. रेल्वे अनाउन्समेंट मध्ये ज्या सूचना दिल्या जाणार आहेत, खालीलपैकी त्या कोणत्या सूचना आहेत त्या स्टेटमेंटच्या भोवती सर्कल करायचं आहे. फर्स्ट अनाउन्समेंट इज डू नॉट ईट टू मच बिफोर जर्नी. कवर युअर माउथ विथ मास्क. सॅनिटाइज युअर हँड प्रॉपरली. बीवेअर ऑफ स्ट्रेंजर्स. मेंटेन प्रॉपर सोशल डिस्टन्स. Please make your way to platform 10. Do not purchase anything from outsiders. Take care of precious things. आणि यापैकी कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला अनाउन्समेंट मध्ये ऐकायला मिळाल्या? फर्स्ट इज कवर युअर माउथ विथ मास्क. सेकंड, सॅनिटाइज युअर हँड प्रॉपरली. थर्ड, मेंटेन प्रॉपर सोशल डिस्टन्स. And fourth, please make your way to platform number 10. So या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला सगळ्या दिल्या आहेत. त्यापैकी 4 इन्स्ट्रक्शन्स आपल्याला अनाउन्समेंट मध्ये ऐकायला मिळतात. ओके, सो फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज शेअर टू युअर फ्रेंड्स. And of course, if you haven't subscribed my channel yet, please subscribe it and press the bell icon. Thank you.